परंतु आज आमचे लेकर आईवडिलांना लाथा मारताना दिसतात। परंतु ह्या कुटुंबाबद्दल जेव्हा मी ऐकलं तेव्हा चांगलं वाटलं। आणि आज कित्येक व्याख्यान झाले, परंतु हा पहिला प्रोग्राम आहे ज्यामध्ये मी 13वी मध्ये बोलत आहे। कारण त्यांनाही ते संस्कार मिळाले असेल म्हणून माझ्या मते मला असं वाटत नाही की 10 लोक जेव घालण्यापेक्षा 20 लोक जेव घालण्यापेक्षा तुम्ही एखादं कीर्तन ठेवा, एखादं व्याख्यान ठेवा, 100 लोक ऐकतील। आणि त्यांच्याबद्दल ऐकण्यात आलं की सगळे भाऊ मिळून राहतात, एक बहीण पण आहे, परंतु माईचा पोरखेपणा काय असतो ते मी तुम्हाला सांगतो। आज त्यांच्यामधून आई निघून गेली। ओहो, सगळ्यांकडे मोबाईल आहे ना, सगळ्यांकडे मोबाईल आहे, तरुण पिढी पण आहे, तुम्ही पण आहे का? कारण आज आपण माझाही त्याचा समावेश होतो। आज आपण एवढं व्याकुळ झालो, मोबाईलने आपल्याला एवढं गुंतवून घेतलं की आज आपल्याला आपले मायबाप समजत नाही। परंतु जे माय निघून गेली, कष्ट काहीच केलं नसेल का, म्हणून त्या माईचं काळीज तेव्हा लेकरासाठी धडधड करत असतं आणि त्या लेकराचं काळीज पण माईसाठी धडधड करत असतं। हो, 60 वर्षाचा पुरुष झाला, 60 वर्षाचे काकाजी, 50 वर्षाचे काकाजी झाले असेल तरीही माईची माया कोणीच देऊ शकत नाही, लेक पण देऊ शकत नाही। मला असं वाटते मानव कोण दानव कोण कडे नाही मला, मानव कोण दानव कोण कडे नाही मला, जिकडे तिकडे पाहतो तो बहुमन पैशाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या लडक्याला। माय त्यालाच समजते ज्याला माय समजली, परंतु आमचा आजचा तरुण आम्हाला अलग पद्धत दिसत आहे। मुलींनो, तुम्हालाही सांगतो, आजची तरुणी आपल्या हातात असतं सासू सासऱ्यांना कसे सांभाळावे, परंतु आज मी इकडून तिकडून खबरा ऐकतो तर वेगळं। पहिल्यांदा 13वी मध्ये भाषण होत आहे आणि सांगायला अत्यंत आनंदही होत आहे, कारण त्यांच्या कुटुंबातलं ऐकलं आणि सगळं ऐकूनच ते बोलत आहे। कारण आई वडील नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव, आई वडील नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव। भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्याची उणीव, भरून काढते आयुष्यात प्रत्येक नात्याची उणीव। त्या बाईनं काट्यावर पाय ठेवला असेल, त्या बाईनं चिखलात पाय ठेवला असेल म्हणून आज ती स्थिती झालेली आहे। मुलं लहानाचे मोठं असेच होतात का? संस्कारातून घडले जातात। मी तुमचा टाइम घेणार नाही, परंतु येथे महिला पण आहे। तुम्हाला सांगतो, तुमची मुलं घडवणं तुमच्याच हातात आहे। आज आमची महिला 10 वर्षाच्या मुलाला खर्रांडाला पाठवत असेल आणि मोठं झाल्यावर म्हणत असेल, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले। काय फायदा, काय फायदा? म्हणून आज महिलांना तुम्हाला सांगायचं, मला माहिती नाही तर पुन्हा संधी मिळणार नाही मिळणार म्हणून मी बोलते, तरुणी पण आहे। तुम्ही आज ठरवा, त्या आजीनं आपल्या मुलांना तेवढे संस्कार दिले। आज भाऊ सुद्धा भावाचा परका होतो, वैरी होतो, परंतु ते मिळून आहे म्हणते, कार्यक्रम मिळून करतात, म्हणजे ही चांगली गोष्ट आहे। मुलींनो, तुमच्या हातात असते की काय करायचं। तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे, आणि तू तर भवानीचा वार आहे। अरे भव्याची रक्षण तू तर साम्राज्याची लेक आहे। दुबडी नको समजू स्वतःला, दुबडी नको समजू स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे। आपल्याला समजायला हवं आज माय म्हणजे काय। मी येतो उभे आहे माझ्या मायमुळे, येथे जर मी भाषण करत असेल तरी माझी माय शेतात राबराब करते, बरोबर आहे। आपण कितीही कर्तव्य गाजवले तरी झेप काही आपली होत नाही, आपण कितीही कर्तव्य गाजवले आपली काही झेप होत नाही, आणि आईनं मांडीवर घेतल्याशिवाय आपली उंची काही वाढत नाही, आपली उंची काही वाढत नाही। आज मला बोलायचं खूप काही आहे, पण तुमचाही टाइम झालाय, माझाही टाइम झालाय, कारण मी ऐकले काय होतं 2 वाजेपर्यंत कीर्तन होणार, मला वाटलं 4 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार। उद्या पण कार्यक्रम आहे म्हणून, परंतु तुम्हाला काहीतरी सांगत आहेत ते बरोबर आहे का? पुन्हा आई वडील आज तरुण आहे, आज तरुण तिकडे बसले
चांगलं होईल मला असं वाटतं. लाजत आहे मुलं. अरे तिकडले जवान देशासाठी मरते ना, आमचे देवा जवान देशासाठी मरते, तर मला लाज वाटते या गोष्टीची. आज तुमचे डोळे पाणवले म्हणजे मला येता आलं तर मला बरं वाटलं. मी काही केलं नसेल पण तुमच्या डोळ्यात एकतरी झलक आणली याला मला चांगलं वाटतं. आज व्याख्यान करायला 1-1 तास 2-2 तास लागते, परंतु आज 13वीची विधी आहे, बाहेर गावून पाहुणे आलेले आहे, तरीही मी एकच निरोप देताना पुन्हा तुम्हा सगळ्यांना म्हणतो तुम्ही चांगली नवीन उमेद धरा. आज काकाजीनं चांगलं काम केलंय, सगळ्या काका त्यांच्या पण लेकीवाडी समोर बसून आहे, यांचाच काहीतरी संदेश घेऊन तुम्ही नवीन वर्ष लागले, त्याच्या नवीन वर्षात पुन्हा काहीतरी लोकांना तुमच्याकडून संदेश घ्यावा लागेल, असं काहीतरी करा. घेऊन नवी उमेद नवी आशा, घेऊन नवी उमेद नवी आशा, कल्पतरूंनी उजळल्या 10 दिशा, तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण इच्छा माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. मी जास्त टाइम घेणार नाही, येतच निरोप देणार, कारण उद्यालाही माझा बोरगाव येथे कार्यक्रम आहे. धन्यवाद.